आत्ताची मोठी बातमी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावलं जाऊ शकतं। 20 फेब्रुवारी रोजी एक विशेष अधिवेशन घेतलं जाऊ शकतं। मराठा आरक्षणावरती कायदा पारित केला जाणार असल्याची सुद्धा महत्त्वाची बातमी ही सूत्रांकडून येतेय। आपण बघतोय जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। आजचा त्यांचा चौथा दिवस आहे उपोषणाचा आणि त्यांची महत्त्वाची मागणी आहे त्या अनुषंगाने हे 20 तारखेचं अधिवेशन होणार असं कळतंय। अधिक माहिती घेऊयात। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे विशेष अधिवेशनाची, कारण कायद्यात रूपांतर जे आहे ते करायचं आहे। जे अधिसूचना सरकारने काढलेली आहे त्याचं कायद्यात रूपांतर झालं तरच स्पष्टता येईल असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। तेच पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। सरकारकडून सुद्धा तशा हालचाली ज्या आहेत ते केल्या जातात। येत्या 20 तारखेला हे विशेष अधिवेशन घेण्याची शक्यता जी आहे ती सूत्रांकडून मिळते। तशी चाचपणी जी आहे ती सुरू झालेली आहे। 20 तारखेला एक दिवसाचं अधिवेशन घेऊन जी अधिसूचना काढलेली आहे या अधिसूचनेला कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे विशेष अधिवेशन जे आहे ते बोलवलं जाणार आहे अशी माहिती सध्या विधिमंडळ सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हेच म्हणत आहेत की अधिसूचना सरकारने काढली परंतु त्याचा अध्यादेश किंवा कायद्यात रूपांतर करणं गरजेचं आहे। त्यासाठी पुन्हा एकदा ते उपोषणाला बसलेले आहेत। त्यामुळे सरकार दरबारी सुद्धा आता हालचाली सुरू झालेल्या पाहायला मिळतात आणि सरकारकडून आता विशेष अधिवेशन जे आहे ते 20 तारखेला घेणार असल्याची माहिती सध्या मिळते। 20 तारखेला हे विशेष अधिवेशन होणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे। त्या आधीच हे 20 तारखेचं विशेष अधिवेशन घेऊन कुठेतरी कायद्यात रूपांतर जी अधिसूचना मराठा आरक्षणाबाबत जी काढलेली आहे ती करावी यासाठी ही सगळ्या हालचाली ज्या आहेत ते सध्या सुरू आहेत। आणि विनायक, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।